आता आपण बघत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे जे पडसाद उमटतात त्याबद्दलच्या टॉप बातम्या। सैन्यावर माझा पूर्ण विश्वास, दहशतवादी हल्ल्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं हे सैन्यानेच ठरवावं, सैन्यानेच टार्गेट आणि वेळ ठरवावी, सीसीएसच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे आदेश। पहलगाम हल्ल्याला 24 तासांमध्ये उत्तर दिलं पाहिजे होतं, 27 यूट्यूब चॅनल बंद केली, ही कसली कारवाई, प्रधानमंत्र्यांनी गृह खात्यावर कारवाई केली पाहिजे। पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। पंतप्रधानांनी अमित शहांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, सरकारचा मंत्री चुकल्यास त्याला बोट दाखवणं हे विरोधी पक्षाचं काम। अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। पुण्यातील श्रीजित रमेशन यांच्या माहितीवरून एनआय तपासाला वेग, हल्ल्याच्या 3 दिवस आधीच्या व्हिडिओमुळे तपासाला गती, रमेशन यांची एनआयकडून चौकशी। मोदी सरकारच्या निर्णयाला आरएसएसचं पूर्ण समर्थन, पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक निर्णयात संघ साथ देईल, सरसंघचालक मोहन भागवतांची भूमिका। सूत्रांची माहिती, दिल्लीत पहलगाम हल्ल्यासंदर्भात भागवतांची मोदींसोबत 1.5 तास चर्चा। संयुक्त राष्ट्र संघाकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न, संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा। पाकिस्तानने भारतासाठी हवाई सीमा बंद केल्याचा पाकिस्तानलाच फटका बसणार, हवाई प्रवास शुल्काचा स्रोत बंद, दररोज $7 लाख नुकसान। पाकिस्तानी वस्तूंची त्वरित विक्री थांबवा, अन्यथा जबाबदार नागरिक म्हणून आम्हीच कारवाई करू, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा इशारा। माहीममधील काही दुकानांमध्ये पाकिस्तानी मसाले, सलवार कमीजची विक्री होत असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 56 पाकिस्तानी नागरिक, शहर आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य, 56 नागरिकांपैकी कुणीही परत जाणार नसल्याची माहिती।